हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. सुरू करूया आपण आता. 2 वाजून 5 मिनिटं झाले. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे स्वागत आजच्या आपल्या गीतामृत मालिकेमध्ये. आज आपण 39वा श्लोक बघणार आहोत. यापूर्वी आपण 37, 38 या 2 श्लोकांमध्ये म्हणजे 37व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की सात्विक सुख कशाला म्हटले जातं. आणि दीपाली माताजींनी 38व्या श्लोकावर विश्लेषण केलेलं होतं की कशा पद्धतीने राजसिक सुख कशाला म्हणतात, की जे राजसिक सुख एखाद्या विषाप्रमाणे आहे असं वर्णन भगवंत करत आहेत. आणि तिसरा आता आजचा श्लोकामध्ये आज भगवंत आपल्याला काय सांगत आहेत की तमोगुणी सुख कशाला म्हटलं जातं. म्हणजे हळूहळू सत्वगुणातून रजोगुणातून तमोगुणात त्या तमोगुणातलं जे सुख असतं त्याला तामसिक सुख म्हटलं जातं. आणि त्याची काय लक्षणं आहेत आणि त्याचं फळ काय प्राप्त होतं ते आजच्या श्लोकामध्ये आज आपण थोडक्यात बघणार आहोत. तर बघूया 39वा श्लोक. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदाहतम. भाषांतर. आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख असे म्हटले जाते. आता कालच्या ह्याच्यामध्ये कसं बघितलं, सत्वगुणाचं सुख काय सांगतंय की जे आरंभी विषासमान प्रतीत होते, म्हणजे अगोदर ते खूप विषासारखे वाटते आणि शेवटी मात्र त्याचं काय असतं, अमृत तुल्य असते. आणि त्या ठिकाणी अशा ठिकाणी मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती होते. म्हणजे थोडक्यात काय की त्याला भगवंतांची भक्ती किंवा आत्मसाक्षात्कार काय हे या गोष्टी थोड्या उमगू शकतात. आणि त्याच एकदम शेवटचं टोक की तामसिकामध्ये जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे अजिबात लक्ष देत नाही. म्हणजे सत्वगुणापासूनचा प्रवास जर बघितला तर आपण कशा पद्धतीने तमोगुणापर्यंत येऊ शकतो हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग आता आपण सुद्धा असं नाहीये की अरे हे तमोगुण म्हणजे अरे हे निद्रा, आळस हे जे आहे हे आपल्यामध्ये नाही येत का, किंवा मग हे अशी स्पेसिफिकली एखादी व्यक्ती असू शकते ही तमोगुणामध्ये. नाही तर तमोगुणामध्ये आपण सुद्धा या गुणांमध्ये नेहमी आपण म्हणतो ना, कधी सत्वगुणामध्ये, कधी रजोगुणामध्ये, कधी तमोगुणामध्ये. पण एक असतं की कुठल्याही एका व्यक्तीमध्ये या तिन्हीतला एका गुणांचा प्रभाव जास्त असू शकतो. म्हणजे आता एखाद्या याच्यामध्ये आता जसं आपल्याला सकाळी फ्रेश वाटतं, हरिनाम घ्यावं असं वाटतं, की दुपारी आळस येतो, म्हणजे हे गुण प्रभाव टाकत असतात त्यांचा. परंतु एखाद्याच्या बुद्धीवर किंवा मनावर या तिन्ही गुणांपैकी एका कुठल्या तरी गुणाचं प्राबल्य असतं जास्त टक्केवारीमध्ये. जसं 70%, 80%, म्हणजे त्याच्यातून. आणि मग 20-30% हे जे 2 गुण आहेत त्याच्यामध्ये खालीवर होत असतात. म्हणजे आपण कसं म्हणतो की एखाद्याचा बेसिक स्वभाव आहे बाबा, काही परिस्थितीमुळे काही गोष्टी घडतात, काही नजर चुकीने काही एखादी व्यक्ती चुकीचं वागते किंवा चुकीची गोष्ट करते, परंतु त्याचा बेसिक स्वभाव आपण काय म्हणतो की अरे नाही, त्याचा बेसिक स्वभाव खूप चांगला आहे, तो अशा पद्धतीची कृती नाही करू शकत, असं आपण म्हणतो की नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये त्या गुणांचं प्राबल्य जास्त आहे. मग आता ह्या गुणांमध्ये तमोगुणाचं जे लक्षण दिलं आहे, आपण सुद्धा आपलं निरीक्षण करू शकतो की आपण किती वेळा तमोगुणामध्ये असतो, किती वेळा हे जे गुण दिलेले आहेत ज्याच्यामध्ये निद्रा, आळस आणि प्रमाद या ज्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये त्या उत्पन्न होतात. आणि त्याच्यातून आपल्यामध्ये जो काही आळस निर्माण होत असेल किंवा जे काही आपल्याला सुख वाटतं, म्हणजे थोडक्यात काय की एखाद्याला काही काहींना झोपायला खूप आवडतं,
म्हणजे काही काही असे असतात निशाचर, की आताच्या हल्लीच्या काळात तर जवळपास बरीच सगळी पिढीच अशी आहे, की रात्रीचं 12-1 वाजेपर्यंत जागरण करायचं आणि सकाळी 10-11-12 वाजेपर्यंत झोपायचं. मग झोपेत बेडवरच उठलं की तो बेड टी असेल किंवा बिना अंघोळीचं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे ह्या काय आहेत? निद्रा. म्हणजे ही जी निद्रा आहे, की नको त्या वेळेमध्ये झोपणे, नको त्या वेळेमध्ये नको त्या गोष्टी करणे. आणि जेव्हा अशा पद्धतीने गोष्टी घडतात, तेव्हा त्याच्यातून काय निर्माण होतं? आळस निर्माण होतो. आता हा जो आळस आहे, तर हा आळस म्हणजे काय म्हणायचं त्याला, की आळस म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला करायची असेल आणि तिची शारीरिक क्षमता नाहीये ती करण्यासाठी, म्हणून ती गोष्ट करत नाही. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये त्याची शारीरिक क्षमता पुरेपूर आहे ती गोष्ट करण्यासाठी. फक्त त्याच्यामध्ये काय आहे? तो आळस आहे. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर उठण्यासाठी काहीच अडचण नाहीये. पहाटे तो 4ला उठू शकतो, 5ला उठू शकतो, अगदी 6ला पण आरामशीर उठू शकतो. पण तरीही तो उठणार नाही. तरी तो आळसल्यासारखाच बसणार. एखादं काम सांगितलं की नाही, बघतो, मी नंतर करतो. म्हणजे याचा अर्थ काय? आपण काय सहज म्हणतो एखाद्याला, किती आळशी हा. म्हणजे आळस. हा आळशीपणा असा असतो, की त्याचे इंद्रिय सक्षम असतात ती ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. फक्त त्याच्यामध्ये तो आळस असतो. आणि तो आळस असल्यामुळे ती गोष्ट करत नाही. तर भगवंत काय म्हणतात? त्याच्यातून म्हणजे त्या व्यक्तीला जर असं वाटतं, की अरे मी शांत झोपलोय आता, मला काही कुठलं हे नाही, मला किती छान छान एसी लावलाय, फॅन लावलाय मी, काही काम नाही, दुसऱ्याच्यावर कामं ढकलून दिलेले आहेत, कुठलीही कामाची जबाबदारी घेतलेली नाही. आळशीपणामध्ये तो पहुडलेला आहे आणि त्याला वाटतंय ते सुख आहे. परंतु ऍक्च्युली भगवंत सांगतायत ते तामसिक सुख. तामसिक सुख म्हणजे या सुखाचा म्हणजे त्या व्यक्तीला वाटत असतं हे सुख आहे, परंतु या तमोगुणी मनुष्याचा आरंभ व शेवट त्या सुखाचा म्हणजे दुःखच असतं. म्हणजे त्याची सुरुवात जी होते त्याला वाटतं की हे सुख आहे, परंतु ते सुख नसतं, ते दुःखच असतं. ऍक्च्युली ते दुःखच असतं आणि त्याची सुरुवात पण दुःखापासूनच होत असते आणि शेवट पण त्या व्यक्तीचा सुखापासून सॉरी दुःखापासूनच होत असतो. मग आता आपल्याला प्रश्न पडेल की अरे हे गुण असल्यानंतर भगवंत काय म्हणत आहे तिथे, की तो स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही. म्हणजे तो भक्ती मार्गाचं पालन करू शकत नाही. आत्मसाक्षात्कार काय आहे किंवा भक्ती काय आहे, कुठलेच म्हणजे सत्वगुणातल्या कुठल्याही गोष्टी तो जाणून घेऊ शकत नाही. कारण हे ज्या गुण असले ह्या एखाद्या व्यक्तीकडे, विचार करा, एक दिवस जरी आपण आजारी असलो, एखादी पेन किलर घेतली किंवा थोडीशी झोपेची ग्लानी येणारं एखादं औषध आपल्याला दिलं, तर आपल्याला दिवसभर काही सुचत नाही. म्हणजे इतकं आपण हे होऊन जातो. मग याच्या मनावर तर ती ग्लानी कायम 24 तास आहे त्या आळशीपणाची आणि त्या निद्रेची. तर ती व्यक्ती काय करू शकते? म्हणजे ती व्यक्ती अशाच गोष्टींकडे आकर्षित होईल, की ज्या गोष्टी त्याच्यामधला तमोगुण अधिकाधिक वृद्धिंगत करत राहतील. म्हणून तो सत्वगुणामध्ये कधी येऊ शकत नाही आणि सत्वगुणात आल्याशिवाय आपण कुठल्याही गोष्टीची हे करू शकत नाही. ज्ञानाची जी वास्तविकता आहे ती जाणून घेऊ शकत नाही किंवा तिथपर्यंत आपण त्याचा प्रवास करू शकत नाही. आता रजोगुणी जो व्यक्ती असतो ना, त्याला काय असतं, की त्याला सुरुवातीला सुख वाटतं. की ते राजसिक सुख म्हणजे शेवटी ते विषाप्रमाणे असतं, भगवंत इथे म्हणतायत. आणि तो सुरुवातीला ते सुख वाटतं, पण त्याचा शेवट कशात होतो? त्याचाही दुःखात होतो. मग आता ह्या रजोगुणातून त्या व्यक्तीची प्रगती कशी होत जाते? म्हणजे जेव्हा रजोगुणातली व्यक्ती हळू-हळू एखाद्या गोष्टीच्या आहारी जाते. आहारी जाते म्हणजे पूर्ण परावलंबी बनते. जसं आता उदाहरणार्थ एखादं उदाहरण आपण बघूया, की व्यसनाधीनता. एखादा व्यक्ती दारू पीत असेल किंवा ड्रग्ज घेत असेल हळू-हळू. म्हणजे हळू-हळू तो एक-एक रजोगुणामधून तो हळू-हळू काय करतो, तमोगुणामध्ये जेव्हा जातो आणि जेव्हा तो तमोगुणामध्ये जातो, तेव्हा तो पूर्णपणे परावलंबी होतो त्याच्यावर आणि त्याच्या परावलंबी म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीच्या, त्या व्यसनेच्या तो आहारी जातो. आपण काय म्हणतो, की आहारी जातो. आहारी गेलाय पूर्ण. म्हणजे त्याचं मनाचं, बुद्धीचं नियंत्रण त्याच्यावर राहिलेलं नाही. आणि ती स्टेज म्हणजे ही तामसिक होय. तिला म्हणतात तामसिक अवस्था. मग आता ही जी अवस्था आहे तामसिक, ही नेहमी दुःखदायक असते. दुःखदायक शरीरालाही दुःखदायक असते, मनालाही दुःखदायक असते. भावनिकरित्या म्हणजे सगळ्याच बाबतीत आपण बघू शकतो, की शारीरिक, मानसिक सगळ्या बाबतीत ती काय करते, ती दुःख देणारी असते. की जसं आता एखादी व्यक्ती आहे, ड्रग्सचं व्यसन लागलेलं आहे. ते आताच्या बरेच आपण पेपरला वगैरे पण बातम्या ऐकतो, की कशा पद्धतीने ते व्यसन माणसाला कसं एखाद्या दुःखाच्या खाईत लोटून देतं. आणि जेव्हा साधं ड्रग्सचं तर लांबच राहिलं. दारू पिणारी व्यक्ती जर असेल आणि तिला जर रोज दारू प्यायची सवय आहे आणि एक दिवस जर तिला प्यायला दिली नाही, तर त्या व्यक्तीचं काय होतं, की पूर्ण हातपाय थरथर कापतात आणि मग त्याला बरेच काही प्रकार व्हायला सुरुवात होतात. म्हणजे याचा अर्थ काय, की तो पूर्ण त्या
शरीर त्याचं पूर्ण ते व्यसनाधीन झालेलं आहे. त्याच्यावर अवलंबून झालेलं आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, त्याच्या मनावरचं, बुद्धीवरचं पूर्ण नियंत्रण हे सुटलेलं आहे. आणि जेव्हा बुद्धीवरचं नियंत्रण सुटलं जातं, बुद्धीवरचं सुटलं की मनावरचं नियंत्रण सुटतं, तेव्हा आपोआपच सगळे दुःख आणि त्याचा दुःखानेच सुरुवात होते आणि शेवटही दुःखानेच होतो. कुठल्या व्यसनेला आपण व्यसन बघितलं आहे, की त्या व्यसनामध्ये शेवट हा चांगला झालेला आहे. उलट त्याचा नाशच झालेला आहे. अशी व्यक्ती स्वतःचं सुखहीच बघू शकत नाही. स्वतःचं तर स्वतःच्या शरीराची तर त्याला किंमत नसतेच नसते. परंतु त्याला दुसऱ्याचं पण ते नुकसान करतात. म्हणजे स्वतःची पण अधोगतीकडे जातात आणि इतरांना पण ते दुःखाच्या खाईमध्ये घेऊन जातात. आता जस्ट एक मीडियाला खूप म्हणजे मला वाटतंय ते संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर ते मस्साजोगचं, त्याच्यानंतर ही एक घटना मला वाटतंय तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ही घटना मीडिया वगैरे पेपर वाचत असताल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितली असेल, की कशा पद्धतीने अ, मेरठचं ते प्रकरण आहे अफेअर प्रेम प्रकरण नाही म्हणू शकत. अनैतिक संबंधातून त्या बाईने केलेली तिच्या पतीची हत्या आणि कशा पद्धतीने ती केली आपण त्याच्या डीपमध्ये जाणार नाही. परंतु ती इतकी म्हणजे क्रूर पद्धतीने केलेली आहे ना, या हत्या प्रकरणानंतर हेच पूर्ण देशाच्या पातळीवर गाजत आहे. कशा पद्धतीने तिने केलं. तर ते त्यांचंही लव्ह मॅरेज होतं. परंतु ती ज्या व्यक्तीमध्ये गुरफटली गेली होती, तर तो पण व्यक्ती ड्रग्सच्या आहारी गेलेला आणि ही पण पूर्ण ड्रग्सच्या आहारी गेलेली. असे दोघांनीही भरपूर नशा केली होती आणि त्या नशेच्या ह्याच्यात त्यांनी पूर्ण त्याला म्हणजे खूप क्रूर पद्धतीने मारलं गेली. त्याची हत्या केली गेली तिच्या पतीची तिने, त्या प्रियकराच्या मदतीने. आणि जेव्हा त्यांना जेलमध्ये नेलं, तेव्हा त्यांना काही वेळाने त्यांचं ते नशा उतरली असेल, तेव्हा पण ते दोघं वेगवेगळ्या ह्याच्यात टाकलेले होते. तेव्हा पण ते मागणी करत होते, की आम्हाला नशा करण्यासाठी ते द्या. ड्रग्स वगैरे जे काही त्यांचं होतं, ते जे काही करतात प्रकार, तो द्या आणि आम्हाला दोघांना एकत्रित ठेवा म्हणून. म्हणजे बघू शकतो आपण, की एखादी व्यक्ती किती नीच पातळीवर जाऊ शकते. अशी व्यसनाधीनता जर त्या व्यक्तीमध्ये असेल, तर ती विचार करा, ती दुःख नाही मिळणार, मग त्याच्यापासून काय प्राप्त होणार आहे? आणि अशी व्यक्ती कशी काय आत्मसाक्षात्कारामधला सुद्धा जाणून घेण्यासाठी ती हे नसते, पात्र नसते. कारण त्याच्या बुद्धीचं, मनाचं, सगळ्या गोष्टींचं नियंत्रण त्याच्यावरचं काय झालेलं असतं, त्याच्यावरचं गेलेलं असतं. आता शास्त्रांमध्ये सुद्धा आपण ही उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघू शकतो, की जसं रावणाचं उदाहरण आपण बघतो, की रावण जो आहे, की रावणाला वासनेच्या तो पूर्ण आहारी गेला. म्हणजे पूर्ण त्याचं नियंत्रण मनावरचं सुटलं. म्हणजे त्याला जेव्हा सीतामातेची भोग घेण्याची इच्छा निर्माण झाली मनामध्ये, तर त्याचं त्याचं काय-काय केलं नाही आपण विचार करा. त्याची लंकेचा नाश झाला त्याच्या, त्याचं सगळं राज्य गेलं, त्याचे सगळे सैनिक मारले गेले. तोही मृत्यूच्या खाईत गेला आणि त्यावेळेस त्याला किती व्यक्ती सांगत होते. स्वतःचा भाऊ बिभीषण त्याला सांगत होते, की "तू हे करू नको, तू हे चुकीचं करतोयस." त्यांची पत्नी, रावणाची पत्नी मंदोदरी जी किती थोर पतिव्रता होती. ती पत्नी त्यांना सांगत होती, की तुम्ही असं करू नका म्हणून. भगवंतांची ती शक्ती आहे. प्रभू रामचंद्रांच्या त्याला तुम्ही स्पर्श करू नका. तरी पण काय झालेलं, की मनावरचं पूर्ण नियंत्रण सुटलेलं. बुद्धीवरचं पूर्ण नियंत्रण सुटलेलं आणि कुठेतरी भोग घेण्याची वृत्ती इतकी त्या मनावर कंट्रोल केलं, त्या मनावर नियंत्रण केलं रावणाच्या आणि याच्यातून रावणाचं आपण बघू शकतो, की ह्या वासनेच्या आहारी जाऊन त्याचं पूर्ण नियंत्रण सुटल्यानंतर रावणाचा नाश कसा झाला, कशी अधोगती रावणाची होत गेली. जिथे सीता मातेला त्यांनी नेल्यानंतर पण प्रभू रामचंद्र त्यांना म्हणत होते, की "तू अजूनही सीतेला आणून हे कर, मी अजूनही तुला क्षमा करेन." तरीही रावणाने सोडलं नाही किंवा कोणाचंच ऐकलं नाही. मग जेव्हा अशा पद्धतीची तमोगुणातली व्यक्ती असते ना, ती पहिली म्हणजे सारासार विवेक बुद्धी तर तिने हरवलेलीच असते. आणि दुसरे काय सांगतात, ते त्यांच्या ॲक्चुअली डोक्यावरून जातं. कारण त्याचा काहीच प्रभाव त्या व्यक्तीवर पडत नाही. कारण पूर्ण त्यांचं नियंत्रण त्यांचं मनावरचं सुटलेलं असतं आणि पूर्ण इंद्रियांच्या आहारी गेलेलं असतं, की माझ्या इंद्रियाला सुख कसं मिळेल? मला आनंद कसा मिळेल? आनंद म्हणजे माझ्या शरीराला आनंद कसा मिळेल? सगळ्या मीपणाभोवती, भोग घेण्याभोवती ती वृत्ती गुरफटलेली असते आणि अशा वेळेस अशा व्यक्तीला लोक दुसऱ्यांचं हित काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, याची पूर्ण सदसद विवेक बुद्धी त्यांनी काय केलेली असती, गमावलेली असते. म्हणून रावणाचं सुद्धा उदाहरण आपण बघू शकतो, की कसा वासनेच्या आहारी जाऊन रावणाचा हा पूर्ण सर्वनाश झाला. शास्त्रांमधले उदाहरणं हे आपल्याला फक्त वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नाहीयेत, तर त्याच्यातून आपण शिकू शकतो. भगवंत हे सत्व, रजो, तमोगुण हे सगळं सांगत आहेत. त्याचे शब्दशः हे उदाहरणं आहेत, की त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की त्या व्यक्तीमध्ये कशा पद्धतीने तो तमोगुण भरलेला होता सगळ्या गोष्टींचा. कुंभकर्णाचंही उदाहरण, खायचं की झोपायचं, खायचं की झोपायचं.
विभीषण सत्वगुणामधलं उदाहरण. म्हणजे हे तिन्ही भाऊ आपण बघतो, की कशा पद्धतीने वेगवेगळ्या गुणांचं त्यांच्यावर काय होतं, प्राबल्य होतं. दुसरं रामायणामधलंच अजून एक उदाहरण आपण बघू शकतो. शूर्पणखा. जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी म्हणजे ती अगोदर लक्ष्मणाकडे आली आणि लक्ष्मणाकडे येऊन म्हणाली, की मला म्हणजे ती मोहित झाली लक्ष्मणावर आणि लक्ष्मणाला म्हणाली, की "तू माझा पती हो." पण जेव्हा लक्ष्मण तिला हुशारीने प्रभू रामचंद्रांकडे पाठवतात आणि जेव्हा रामचंद्र तिला म्हणतात, की "माझी पत्नी आहे, तर तू लक्ष्मणाकडे जा." तिला असं टोलवा-टोलव केलं जातं. मग तिला क्रोध येतो. म्हणजे तिची इतकी इच्छा झालेली असती प्रभू रामचंद्रांची म्हणजे पती म्हणून स्वीकारण्याची किंवा त्याचा भोग घेण्याची तिची. आणि जेव्हा तिला ते कळतं, की अरे हे कोण अशा पद्धतीने मला हे करतायत. म्हणजे तिच्या कुठेतरी त्या इच्छांच्या आड ती गोष्ट येते. सीतामाईला बघितलं, जेव्हा तिचा क्रोध अनावर होतो, की हीच ती स्त्री आहे, की जिच्यामुळे मला हे नाकारले जातायत. आणि त्या क्षणी ती आपण ते रामायणामध्ये ते उदाहरण बघितलं आहे, की कशा पद्धतीने शूर्पणखा एकदम अग्रेसिव्ह होते आणि मग नंतर लक्ष्मण तिचे कशा पद्धतीने नाक वगैरे कान कट करतात. आणि ही शूर्पणखा स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे, स्वतःचा अहंकार दुखावल्यामुळे रावणाकडे येते आणि तिला माहीत असतं, की ह्या रावणाचा एक हे काय आहे, कुठं ट्रिगर दाबला जातो रावणाचा. तिला माहीत असतं, की हा सुंदर स्त्रियांप्रती आकर्षित होत असतो आणि म्हणून ती स्वतःच्या भावाला सुद्धा कसा म्हणजे त्याचा वापर करते, की मग ती सगळं सांगते, पण वर्णन कोणाचं करते नंतर? सीतामाईचं वर्णन करते आणि सीतामाईचं अशा पद्धतीने ते वर्णन ऐकून रावण काय होतो, रावणाच्या मनामध्ये ती वासना जागृत करते. म्हणजे हे जे उदाहरणं आहेत आपण बघितले, की स्वतःच्या इच्छा, वाईट इच्छा, अनैतिक इच्छा जेव्हा अशा व्यक्तींच्या पूर्ण होत नाहीत, तेव्हा ते कशा पद्धतीने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि कसं आपण त्याचं उदाहरण बघू शकतो, की कसं स्वतःचं पूर्ण त्यांचं म्हणजे नियंत्रण सुटलेलं असतं. सारासार विवेक बुद्धी त्यांची राहिलेली नसते, की याच्यातून काय चांगलं घडू शकतं, काय वाईट म्हणजे स्वतःचंही ते वाटोळं पूर्ण त्याच्यामध्ये करून घेतात आणि इतरांनाही ते काय करतात, त्याचं नुकसान करवतात. इतरांनाही त्यांच्यापासून नुकसान होतं. आता आत्ताच्या युगामध्ये सुद्धा आपण बघतो, की आत्ताच्या काळामध्ये जे आत्मघातकी हल्ले होतात, की जसं एकच मिनिटं. आत्मघातकी जे हल्ले होतात, की काही-काही स्वतःच्या म्हणजे तो बॉम्ब असेल किंवा काही असेल, ते स्वतः म्हणजे स्वतः पण नष्ट होतात आणि इतरांना पण ते त्याच्यामध्ये काय करतात, इतरांचाही मृत्यू घडवून आणतात. तर अशा पद्धतीचे हे लोकं जे असतात, ते तमोगुणातले लोकं असतात, की जे स्वतःचंच सुख जाणू शकत नाही किंवा स्वतःचं हितच त्यांना कळत नाही, तर ते इतरांचं काय हे करणार? मग अशा पद्धतीचे आत्मघातकी लोकं जे असतात, की जे नेहमी स्वतःचंच त्यांना कळत नाही, तर इतरांचं काय ते जाणून घेणार. त्यामुळे स्वतःच्या जीवनाचाही ते उद्धार तर करू शकत नाही, परंतु स्वतःच्या जीवनाला अधोगतीकडे घेऊन जातात. म्हणजे अशी कितीतरी हे उदाहरणं आहेत आणि आताचं तर आपण बघतो, की अ, जे मीडिया आहे, की तो मीडिया तर आता हे जे बघितलं ना, हे सगळं इतकं आर्टिफिशियल झालेलं आहे. म्हणजे आपली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे हे झालेली आहे, ॲक्टिव्ह झालेली आहे. जसं आता आपल्याला एखादं गणिताचं उदाहरण असेल, की आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, तर आपण लगेच मोबाईलमध्ये जातो आणि मोबाईलमध्ये कॅल्सी ओपन करतो, की पट, 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 त्याच्यावर लगेच, लगेच करेक्ट आन्सर आपल्याला मिळतं. म्हणजे आपल्याला साध्या-साध्या मोबाईल आणि आता हा मोबाईल आल्यापासून बघा, पहिले तरी आपले नंबर लक्षात असायचे कुणाचे. जुने बघा काही लोकं आहेत, त्यांचे अजूनही नंबर लक्षात राहतात, की याचा नंबर हा, त्याचा नंबर हा. आपल्याला आपल्या घरातल्या आपल्या मुलांचे पण नंबर सांगता येणार नाहीत पटकन. कारण आपल्याला तो मोबाईल हातात आल्यामुळे ना, ते आपल्याला काय झालेलं आहे, पटकन आपण त्याच्यामध्ये बघतो, की हां, हा नंबर बघूया. मग तो नंबर कशाला बघतो आपण? नाव बघतो आपण. फक्त नंबर आपण त्याच्या नंबरकडे लक्षच देत नाही. म्हणजे ही काय झालेली आहे, आपली कृत्रिम बुद्धिमत्ता झालेली आहे. जसं आता इंग्लिशमधून जे लेख येतात किंवा काय तर आपण ते Google Translateला जाऊन ट्रान्सलेशन करतो. म्हणजे ते पटकन ते उत्तरं देतं त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, की आपल्या बुद्धीला कुठे चालनाच मिळत नाहीये. कुठली बुद्धीला चालना मिळत नाही. परावलंबी होऊन गेलेलो आहे आणि परावलंबी तर झालेलो आहोतच. परंतु याच्या आहारी पण गेलेलो आहे. जर आपल्याला एखादा आता एक मोबाईल आपल्याकडे एक तो आपण कुठे प्रवासाला गेलो, कुठे बाहेर गेलो, मोबाईल स्विच ऑफ झाला, कोणाच्या घरी जायचंय, कॉन्टॅक्ट नंबर नसेल, तर आपल्याला असं वाटतं आपण हरवलो. म्हणजे पूर्वीच्या काळी ह्याच गोष्टी होत्या का? पूर्वीच्या काळी कसं लोकं संवाद साधत असतील? कसं एकमेकांकडे मग ते जगायचे राहिले का? किंवा काही त्यांच्यामध्ये प्रगती झालीच नाही का कुठल्या गोष्टींची? म्हणजे याचा अर्थ आपण बघू शकतो, की हा मीडिया जो आहे, हं, तर तो हा आपल्याला कृत्रिम बनवायला शिकत आहे आणि पूर्ण अवलंबून राहत आहोत आपण त्या गोष्टी आणि ती गोष्ट जर आपल्याकडे नसेल, तर आपण फार चलबिचल होऊन जातो. तो व्हिडिओ बघा मीडियाला नेहमी खूप वेळा म्हणजे जुना व्हिडिओ आहे तुम्ही सगळ्यांनी कदाचित तो पाहिला पण असेल, की एक लेडीज असते, एक मुलगी असती
आणि ती बस स्टॉपवर उभी असती. त्यावेळेस तिला तिचा मोबाईल सापडत नाही पटकन. आणि ती अशी बघता-बघता पूर्ण तिला पॅरालाइज सारखा अटॅक आल्यासारखा होतो. हात-पाय फोडायला लागते, डोळे तोंड वाकडं करते. तिला काही आणि नसं ते दुसऱ्या एका तिथे एक व्यक्ती उभा असतो त्याच्या ते लक्षात येतं. बाकीचे कुणी पाणी मार, काय मार काहीच फरक पडत नाही तिला. आणि मग नंतर तो पटकन घाईघाईने तिची पर्स उचलतो आणि त्या पर्समधून तिच्या हातात पटकन तिचा मोबाईल देतो. जसा मोबाईल तिच्या हातात येतो तशी ती पटकन उभी राहते. म्हणजे आता एक हा एक व्हिडिओ आहे, परंतु याच्यातून आपण एक सार रूपाने मेसेज घेऊ शकतो, की खरोखर समाजाची ही परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं आपण काय झालेलं आहे, की आपली बुद्धिमत्ता काम करण्याचीच बंद झालेली आहे. जसं भगवद्गीतेचं सुद्धा आता आपण बघू शकतो, की बरेचसे लोकं म्हणतात, की ऑनलाईन आम्हाला काही ते YouTube वर आता नवीन आलेलं आहे बघा. मला पण माहीत नाही ते, पण मी ऐकलं होतं बऱ्याच लेडीजकडून, की त्याच्यावर आम्ही भगवद्गीता ऐकतो, त्याच्यावर आम्हाला भगवद्गीता सांगितली जाते. कुठलंतरी एक ॲप आहे. म्हणजे कोणालाही बसून ती भगवद्गीता भक्तांकडून जाणून घ्यावी किंवा मंदिरात येऊन ती जाणून घ्यावी किंवा ती योग्य व्यक्तींकडून जाणून घ्यावी याबद्दलची उत्सुकता नाहीये. फक्त भगवद्गीता आम्हाला कसं वाचायची, पण त्या वाचण्याचा, त्या अध्ययनाचा आपल्या जीवनात काही उपयोग होतोय का? म्हणजे याचा आपल्याला सगळ्या गोष्टी कशा अशा आर्टिफिशियल झालेल्या आहेत आणि लगेच त्वरित त्याचं सुख पाहिजे आपल्याला. लगेच आपल्याला त्याचा हे पाहिजे, की अरे भगवद्गीता झाले 700 श्लोक. अहो मग तुमचा भगवद्गीतेला जरी कोर्सला आपण जरी अहो 6 दिवसांचा आहे हो. एवढं कमी? मग 8 दिवसातून एकदा नाही का? मग हे इतके प्रश्न विचारले जातात. कारण कोणाला वेळच नाहीये त्या गोष्टींना देण्यासाठी. प्रत्येकानं काय पाहिजे, या मीडियाने, की आपण सगळं बघतो, की हे सगळं कसं लगेच त्वरित एखादी गोष्ट प्राप्त होते. तिथे आपल्याला धीर, धीर धरायला आपल्याला नको आहे. मग हे तमोगुणातलं सुद्धा एक लक्षण असू शकतं, की एखाद्या गोष्टीला त्वरित आपल्याला लगेच हे पाहिजे. जसं आपण बघतो, की रावणाला जशी इच्छा झाली, शूर्पणखेने त्याला त्याच्या मनामध्ये ती इच्छा जागृत केली. ऑलरेडी ती होतीच. पण त्याला फक्त फुंकर घातली. तसं तिथून पुढे ते जे रामायणाची जी स्टोरी सुरू झाली, ती रावणाच्या शेवटपर्यंत ते शेवट त्या रामायणाचा त्याधीच झाला. म्हणजे याचा अर्थ आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने आत्ताच्या काळामध्ये हा मीडिया माणसाला कशा पद्धतीने रावणाच्या स्तरावर आणत आहे. कशा पद्धतीने भावनांचा उद्रेक होतो. नको त्या गोष्टी बघितल्या जातात. पहिलं रावणाचं एक प्रतिनिधित्व करणारं उदाहरण आपण बघतोय. परंतु आज ते शूर्पणखेने त्या रावणाला सांगितलं. परंतु आता आपण बघतो, की मोबाईल जर मुलांनी ओपन केला, तर आपल्याला असं आपण इमॅजिन पण करू शकत नाही, की त्या मोबाईलमध्ये काय-काय नको त्या गोष्टी असतात. सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त होतायत सगळ्या. सगळ्या आता बघतो, की विवाह सुद्धा मुलं नको म्हणतात करायला. त्याच्यामागे मागे काही वेगवेगळी कारणं जरी असले, त्यातलं हे एक कारण आहे महत्वाचं, की त्यांना सगळ्या गोष्टी अगोदरच प्राप्त होतायत. सगळ्या गोष्टी त्यांना मिळतायत. कशाला गोष्टींची गरज पडणार आहे? सगळी सुखं त्यांना मिळतात. मग त्या मोबाईलमध्ये कितीतरी गोष्टींचा अतिरेक आहे. ब ब अतिरेक होतोय त्या मनावर, बुद्धीवर आणि त्या इच्छेवर आणि नको त्या गोष्टीचं पाऊल उचललं जातं आणि त्याच्यातून आपण बघतो, की ही नको ती पिढी ही पूर्ण त्या व्यसन मीडियाच्या ह्याच्यातून हळू व्यसनांच्या आहारी जाते, की जिथं कुठलंही मनावर, बुद्धीवर आपण कसं नियंत्रण करू शकतो. ते आता तर एक नवीन एक आलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणून. त्याला तर ते ना माणसासारखं उत्तरं देतो. माणसासारखं. तर त्याला ना एक प्रश्न विचारला होता, की भगवंत म्हणजे नास्तिकवादाकडे सुद्धा कशा पद्धतीने नेलं जातं. म्हणजे की देव नाहीये ह्या जगामध्ये. तर यापासून तू लोकांना कशा पद्धतीने परावृत्त करशील. त्याचा एक व्हिडिओ पण आलेला आहे. त्यावेळेस तो सांगतो, की मी अशा पद्धतीने हे करेल, की मी इतक्या गोष्टींमध्ये त्यांना एंगेज ठेवेल, इतक्या गोष्टींमध्ये एंगेज ठेवेल, की त्यांना भगवंतांचा विसर पडेल. तर ही खरंच सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे बघा, नास्तिकवादाकडे घेऊन जाण्याची. आपल्याला सुद्धा आता इतक्या काही गोष्टी मिळतायत, इतक्या काही गोष्टींची एंगेजमेंट आहे, की भले नास्तिकवाद नसला, तरी आपल्याला वेळच नाही त्या गोष्टींना. त्या गोष्टींमध्ये खोल जाण्याची किंवा ते जाणून घेण्याची आपल्याला ह्या गोष्टींची हेच नाहीये. काय म्हणतात आपल्याला उत्सुकता पण नाहीये आणि इच्छा पण नाहीये त्या गोष्टींची जाण्यासाठीची. म्हणून आता हे आत्ताचा जो मीडिया जितका म्हणजे म्हणतात ना, तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी वापर केला तर चांगल्या गोष्टींसाठी. पण किती लोकं त्याचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करत असतील. जसं आता बॉम्ब आहे त्याची निर्मिती केली गेली. तेव्हा त्यांनी काही इंटेन्शन ठेवून केली असेल चांगल्या गोष्टींसाठी. पण किती चांगल्या गोष्टींसाठी त्याचा वापर होतो. उलट त्याचा नरसंहार कसा होईल मनुष्याचा त्याच्यासाठीच त्याचा वापर केला जातो. म्हणून आपण बघू शकतो, की हा मीडिया असेल, ही सायन्स असेल, जी प्रगती असेल, ती प्रगती जर ते विज्ञान जर आपल्याला भगवंतांकडे घेऊन जात नसेल, की आपल्या वैदिक संस्कृतीकडे, वैदिक धर्माकडे, आपल्या अध्यात्माकडे जर ते घेऊन जात नसेल, तर ते आपल्यासाठी किती मोठी धोक्याची घंटा असू शकते. किती रिस्क आपल्याला त्याच्यापासून आहे.
जर तेच विज्ञान जसं श्रील प्रभुपाद जेव्हा पाश्चात्य देशात गेले, तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, की तुम्ही संन्यासी आहात आणि तुम्ही संन्यासी असून पण तुम्हाला काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची? की तुम्ही विमानामध्ये फिरता, तुम्ही सगळ्या गोष्टी फोर व्हीलर वापरता. एका संन्यासासाठी काय गरज आहे या गोष्टींची? तेव्हा श्रील प्रभुपाद खूप सुंदर उत्तर देतात. ते सांगतात, की ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या मी भगवंतांच्या सेवेमध्ये लावत आहे. आणि जी गोष्ट भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लावतो, ती दिव्य बनून जाते. मग तसं जर ह्या विज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा उपयोग आपण अध्यात्माकडे जाण्यासाठी केला नाही आणि त्याचा जर दुरुपयोग केला, तर नक्कीच आपला त्याच्यामधून नाश होणार आहे. जसं आता आपण मोबाईल आहे. आपण जर त्या मोबाईलचा वापर भगवंतांच्या विग्रहांचं दर्शन असेल, भागवतम कथा असतील, त्या वाचनासाठी करत असेल, कधी कुठल्या वैष्णवांना फोन करणे, त्यांच्याशी प्रेमाने आदान-प्रदान करणे, संभाषण करणे, कुणी वैष्णव आजारी असतील, तर त्यांना कधी आपुलकीने प्रेम करणे, म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या टेक्निकली, त्याचा वापर जर आपण भगवंतांच्या सेवेसाठी करत असेल, भक्तिमय जीवनासाठी करत असेल, तर नक्कीच ती गोष्ट ही, ती वस्तू ती दिव्य बनून जाते ती भगवंतांच्या सेवेमध्ये. मग कर्मयोग म्हणजे काय आहे? म्हणजे हीच कर्मयोग म्हणजे काय? जे काही आपण करतो आहोत, म्हणजे कुठल्याही शास्त्राने कुठल्याही गोष्टींना असं हे केलेलं नाहीये, की अरे हे अध्यात्मामधले, की यांनी ही गोष्ट वापरू नये, ह्या सुखसोयींचा उपभोग घेऊ नये. एखादा वैष्णव जर एखादी फॅसिलिटीचा उपभोग घेत आहे असं आपल्याला दिसतंय, पण त्याला त्याचं शरीर चांगलं ठेवून एखाद्या व्यक्तीला चांगलं 4 तासाचं लेक्चर द्यायचं आहे, 3 तासाचा क्लास द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी त्याची व्यवस्थित रेस्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण चांगली फॅसिलिटी असलेली रूम किंवा ज्या गोष्टी त्याला प्रोव्हाईड केल्या, तर हा त्याचा इंद्रिय तृप्ती नाहीये त्याची. तर त्याच्या सेवेसाठी सहाय्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून आपल्याला सुद्धा या जेव्हा गोष्टी आपण अध्यात्मामध्ये जर त्याचा हे करत नसेल, त्याला कनेक्ट करत नसेल, तर तो काय आहे, तो आपल्या इंद्रिय भोगाचा विषय बनून जातो आणि हळू-हळू आपण त्या रजोगुणातून तमोगुणात येऊन आपण त्या गोष्टींना इतके आसक्त बनतो, की त्या आसक्तीमधून सर्वनाश होऊन जातो. जसं रामायणामधलं अजून एक उदाहरण आपण बघू शकतो, की सुग्रीव आणि बालीचं उदाहरण. म्हणजे हे रावणाचं तर उदाहरण बघितलंच. परंतु बालीने सुद्धा काय केलं होतं, सुग्रीवाची पत्नी पळवलेली होती. मग आता इथे सुद्धा या बालीने सुग्रीवाची म्हणजे एकमेव दुःख जे सुग्रीवाचं होतं, तर ते हे होतं. म्हणजे कुठल्याही पुरुषाला जर त्याची पत्नीचं कुणी अपहरण केलं, तर ते किती हे आहे दुःखदायक आहे, की जसं महाभारतामध्ये सुद्धा हे उदाहरण येतं, की जेव्हा अ, आ, हे काय आहे त्याचं नाव? ज्यांनी 17 वेळा स्वारी केली भगवंतांवर. कोणाला आठवत असेल तर प्लीज जरासंध. हां. तर त्याने द्रौपदीचं हरण केलं होतं. तर तेव्हा हे पाची पांडव म्हणजे अर्जुन खूप दुःखी होतो आणि अर्जुन म्हणतो, की अर्जुन नाही भीम म्हणतो, "कोण आमच्यासारखा दुःखी असू शकतं असं, की ज्याची पत्नी अपहरण केलेली आहे." आणि त्यावेळेस ते एक कुठले ऋषी मला नाव आठवेना आता महाभारतामध्ये त्याचा उल्लेख येतो, की त्यांनी रामायण सांगितलेलं आहे अर्जुनाला आणि अर्जुनाला आणि भीमाला. आणि त्यावेळेस ते सांगतात, की तुम्ही 5 जण पती आहात. पण प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचं, सीता मातेचं अपहरण रावणाने केलं. त्यावेळेस श्रीरामांची दशा काय झाली असेल, याचा तुम्ही विचार करू शकता. म्हणजे याच्यातून आपण बघतो की कुणाची पत्नीचं अपहरण केलं. म्हणजे एक उदाहरण दिलं हे करण्यासाठी. जसं बालीने सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण केलं होतं आणि सुग्रीवाचं ते कुठेतरी त्या आतल्या ह्याला त्याला ते टोचलेलं होतं, की त्याची पत्नी अपहरण केलेली होती आणि त्याच्यातून तो भगवंतांना, प्रभू रामचंद्रांना शरण जातो सुग्रीव आणि मग त्याच्यातून आपण बघू शकतो, की कसा बालीचा सुद्धा सर्वनाश होतो. म्हणजे बालीला सुद्धा भगवंत काय करतात, भगवंत त्याचा वध करतात, प्रभू रामचंद्र. म्हणजे हे उदाहरण आपण बघू शकतो. हिरण्यकशिपूचं, की जो त्या पोस्ट पोझिशन असेल किंवा त्याला असं वाटत होतं, की मी सर्व ब्रह्मांडाचा स्वामी आहे. माझ्या पुढे कुणी उभं राहू शकत नाही. कुणी हे करू शकत नाही. आणि त्यातला तो इतका आसक्त झाला होता, इतका आसक्त झाला होता, की त्याच्या स्वतःच्या एवढा 5 वर्षाचा तो गोड मुलगा, तर त्याच्यावर सुद्धा त्याचं प्रेम राहिलं नाही. म्हणजे विचार करा स्वतःच्या पुत्राला सुद्धा त्याने सोडलं नाही. म्हणजे इतकी ही आसक्ती इतकी भयानक असते, की त्याच्या पुढे मग तुमची पत्नी येऊ दे, मुलं येऊ दे, पती येऊ दे, कुणीही येऊ दे. जर त्या गोष्टीच्या आहारी जर ती व्यक्ती गेली, तर ती काय करते? ती कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. त्याला फक्त स्वतःची इंद्रिय तृप्ती, स्वतःचं सुख कसं प्राप्त होईल, ही एकच गोष्ट असते. आणि हिरण्यकशिपूला जेव्हा स्वतःचाच पुत्र प्रल्हाद महाराज जेव्हा चॅलेंज करायला लागले, ते चॅलेंज करतच नव्हते. परंतु यांनी त्या अर्थाने घेतलं, की अरे सगळं ब्रह्मांड मला शरण आलेलं आहे आणि हा काय हा छोटा मुलगा, हा माझा मुलगा आहे माझा.
आणि हा मला अशा पद्धतीने हे करतोय, म्हणजे त्याचा इतका अहंकार दुखावला गेला, तर त्याला त्या गोष्टीचं हे होतं, की सर्व ब्रह्मांडाचा स्वामी मी बनेल. तर त्यांनी स्वतःच्या पुत्राला सुद्धा सोडलं नाही. बघितलं त्यांनी किती प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी सगळं जिंकलंच होतं. ॲक्चुअली सगळे देवी, देवता, सगळे ब्रह्मांड सगळं जिंकलं होतं. परंतु प्रल्हाद महाराजांना तो काही करू शकला नाही. प्रल्हाद महाराजांच्या तो नादाला लागला आणि त्याच्यातून बघतो, की आपण हिरण्यकशिपूचा कशा पद्धतीने शेवट झाला. म्हणजे ही जी उदाहरणं आहेत, की ज्या गोष्टीला आसक्त होतात किंवा ज्या गोष्टीच्या आहारी जातात, तर अशा लोकांचा शेवट हा पूर्ण दुःखातच होतो. सुरुवात पण दुःखात होते आणि शेवट पण दुःखात होतो. परंतु त्यांना तसं वाटत असतं, की अरे हे मला मिळणारं सुख आहे. परंतु तो एक प्रकारचा दुःखच आहे त्यांच्या जीवनामधलं. हे त्यांना शेवट समजत नाही. म्हणून आपण बघू शकतो, की अशी लोकं अध्यात्मामध्ये वळवणे किंवा त्यांना अध्यात्मामध्ये आणणे, हा ह्याला किती मोठी शुद्धता, पावित्र्य लागत असेल. आणि जे आपल्या श्रील प्रभुपाद यांनी केलं, की हे जे वर्णन ऐकलं आपण तमोगुणातलं, हे सगळे तमोगुणीच लोकं होते. हे जेव्हा प्रभुपाद पाश्चात्य देशात गेले प्रचारासाठी, तेव्हा ही हिप्पी म्हणजे एक हिप्पी संस्कृती होती ती, की अशा पद्धतीने पूर्ण व्यसनाच्या आहारी गेलेले. आणि असे श्रोते श्रील प्रभुपादांचे होते. म्हणजे विचार करा जेव्हा आपण एखादं लेक्चर देतो किंवा एखाद्या प्रोग्रामला जातो आणि आपल्याला 4 लोकं एकदम असे वाटले, की खूप चॅलेंजिंग प्रश्न विचारतायत किंवा मधून खोचून प्रश्न विचारतायत. तरी आपल्याला असं हे येतं, की काय नको बाबा आपण यांच्याकडे जायला किंवा आणि प्रभुपादांचे श्रोते ते होते, की विचार करा, की जे पूर्ण ड्रग्सच्या आहारी गेलेले, व्यसनांना नशा करून आलेले, अशा लोकांना प्रभुपाद प्रचार करत होते. आणि अशा लोकांना प्रभुपादांनी काय केलंय? भक्त बनवलं. म्हणजे ही हरिनामाची शक्ती आहे. ही हरिनामाची ताकद आहे प्रभुपादांनी दिलेल्या. म्हणून जगाई मदाईचं सुद्धा आपण एक उदाहरण आतापर्यंत आपण जे उदाहरणं बघितले, ते सगळे तमोगुणातले. त्यांचा शेवट काय झालेला आहे? सगळ्याचा शेवट दुःखामध्ये झालेला आहे. परंतु जगाई मधाई एकमेव उदाहरण असं आहे, की त्यांनी सर्व प्रकारची पापं केले. परंतु त्यांना हरिनामाचा चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभूंच्या कृपेने हरिनामाचा आश्रय मिळाला आणि त्या हरिनामाच्या आश्रयाने जगाई मादाईचा मात्र उद्धार झाला. असं एकमेव उदाहरण आहे. नाहीतर हे सगळे असुर आपण जर बघितले, तर त्यांचा नाश झालेला आहे. आणि ही हरिनामाची ही शक्ती आहे. म्हणून विचार करा, की आपल्याला हे किती सहज प्राप्त झालेलं आहे. श्रील प्रभुपादांनी इतकं सहजगत्या दिलेलं आहे आपल्याला. आपण सुद्धा असं समजू शकत नाही, की अरे मी तमोगुणात नाही. आपण सुद्धा आपलं जीवन निरीक्षण, परीक्षण करू शकतो, की आपण किती वेळा तमोगुणामध्ये असतो. आणि हा तमोगुणातून आपला प्रवास आपल्याला सुद्धा सत्वगुणात करायचा आहे. जोपर्यंत आपण सत्वगुणात स्थित होत नाही, तोपर्यंत हा आत्मसाक्षात्कार असेल किंवा हे भक्तिमय जीवनाची जी रहस्य आहेत, ती कधीच हृदयाला स्पर्श करू शकत नाही. म्हणून भगवंतांनी सत्वगुण, रजोगुण, तमोगुणापर्यंत सांगितले. आता आपल्याला उलटं तमो, रजो आणि सत्वगुणापर्यंत स्थित व्हायचंय. पण त्याच्यासाठी काय आहे, की आपल्याला कुठलीही तपश्चर्या करायची गरज नाहीये. आपण आहोतच तमोगुणामध्ये. परंतु आपल्याला साधं सिंपल हरिनाम घ्यायचे. अरे, मी रजोगुणात गेले, मी सत्वगुणात गेले, मी तमोगुण याचा कुठलाच विचार करायची गरज नाही. आपल्याला फक्त एकच विचार करायचा की हा हरिनाम आहे हे. हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. या महामंत्राला आपल्या जीवनामध्ये स्थान द्यायचं आहे. आणि काहीच कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. फक्त जे काय होईल ते होईल. माझ्याकडून वाईट कृती घडू दे, कुणाविषयी वाईट चिंतू दे, भले काही पण होऊ दे. परंतु मला हे हरिनाम आहे आणि हे हरिनाम घ्यायचंय. हेच एकमेव माझं शुद्धीकरण करेल. जर एवढ्या मोठ्या असुरांचं शुद्धीकरण, जगाई माधाई सारख्या व्यक्तीचं शुद्धीकरण हरिनामाने झालं, तर आपलं का होऊ शकत नाही? आपण का प्रयत्न करू शकत नाही? आपल्याला तर असं काही खूप व्यस्त शेड्यूल पण नाहीये, की आपल्याला 24 तासातला म्हणतात ना, भगवंतांनी आपल्याला 24 तास दिलेले आहेत. आणि आपण जर म्हणतोय, की "अरे 24 तासातले ना, माझ्याकडे वेळच नाही हो यायला प्रोग्रामला. अहो मला हेच नाही करायला वेळ हो." जेव्हा आपण असा विचार करतो ना, तेव्हा भगवंत पण आपल्याला ना, ते 24 तास भगवंतांना पण वेळ नाही. भगवंत म्हणतात, की 24 तास मी तुला दिलेले आहेत. त्यातले तुझ्याकडे 1-2 तास पण माझ्यासाठी नाहीयेत. तर तू असाच गाढवासारखा काम करत राहा आणि ह्या मायेच्या आहारी जा. पूर्ण भगवंत पण त्या व्यक्तीचं असं काही रुटीन बसवतात, की तो गाढवासारखं करतच राहतो. त्याला कधीच वेळ मिळत नाही भगवंतांसाठी. कारण भगवंत पण रिकामटेकडे नाहीयेत आपल्याला हे करण्यासाठी ज्याची इच्छा नसेल तर. तर म्हणून आपण थोडासा तरी वेळ आठवड्यातला एक सत्संग असेल आणि हे हरिनाम असेल, हे हरे कृष्ण महामंत्राच्या जपाला आपण स्थान दिलं, तर नक्कीच आपण सुद्धा हळू प्रगती करून आपल्याला सुद्धा आशा आहे, की प्रभुपादांच्या कृपेने आपण जेव्हा पूर्णपणे सत्वगुणात स्थित होऊ, तेव्हा हे ज्ञान नक्कीच आपल्या हृदयाला आपलं हृदय परिवर्तन करू शकतं. तर नक्कीच आपण प्रयत्न करूया
आणि हे जास्तीत जास्त हे तमोगुण जे आहे हे फक्त वाचण्यासाठी नाहीये, तर आपण प्रत्येक जण त्या सत्व रजो तमो गुणामध्ये खेळतोय. तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला हरिनामाला आपण प्रामाणिकपणे आश्रय देऊया. थँक्यू. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला काही ऍड करायचं असेल तरी करू शकता. प्रतिभा माताजी सेटिंग चेंज करताय का? हरी बोल, हरी आता बोल, हरी बोल माताजी. हा, आवाज येतोय का? हा, खूप छान हा माताजी, येतोय. खूप सुंदर लेक्चर झालं ना. म्हणजे आज एकदमच अप्रतिम, म्हणजे जवळजवळ आजच्या चालू घडामोडीचे उदाहरणं, परत श्रीमद भागवतातली उदाहरणं, असं हे करून तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण खूप छान रीतीने तुम्ही समजावून सांगितलंय. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान. थँक्यू माताजी. प्रश्न हो, आहे कोणाला? प्रश्न हरे नाहीये, फक्त हे खूप आवडलं माताजी, तुम्ही जे सांगितलं ना, की जर आपल्याला, आपण जेव्हा लोकांना सांगायला जातो की या कार्यक्रमाला या, तेव्हा ते म्हणतात ना वेळ नाहीये, आम्हाला खूप बिझी आहे. त्यावेळेस तुम्ही जे सांगितलं ना आता, की मग भगवंत पण तसंच करतात, त्यांना 24 तासाची एंगेजमेंट देतात गाढवासारखी अगदी, आणि ते त्याच्यामध्येच मग्न होऊन राहतात, आणि त्यांना खरंच वेळ मिळत नाही. म्हणजे भगवंत पण काय, जर ए यथा माम प्रपद्यते, त्याप्रमाणे तू जर मला वेळ देत असतील तर मी तुला वेळ देईन. हे या नक्की. उक्तीप्रमाणे खूप छान पटण्यासारखं आपण सांगू शकतो ना इतरांना. मग तुम्ही जर याच्यासाठी वेळ काढत नसाल. जशी शरणागती आपली, तसं भगवंतांचा आपल्याला प्रतिसाद. जसा अभ्यास तसे मार्क्स. तसं आहे अगदी गुरु. छान, ते खूप छान माताजी. हरी बोल. थँक्यू. टिट फॉर टॅट माताजी. थँक्यू. आता छान, आपण खूप खूप बघितलं धन्यवाद सत्व रज. माताजी. थँक्यू. सत्व रजो आणि तमोगुणाचं बघितलं. आता उद्याचा श्लोक जो आहे ना आपला 40वा, ज्याच्यामध्ये भगवंत आता काय सांगत आहेत, की 41व्या श्लोकामध्ये, की या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रह लोकातील देव देवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही जो या प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त असतो. म्हणजे बघा, भगवंतांनी आपल्याला ही शृंखला सांगितली अगोदर, सत्व रजो आणि तमो. आणि आता ह्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत, 3 गुण झाले सांगून भगवंतांचे, पण भगवंत काय सांगत आहेत आता, या पृथ्वीवर आणि ग्रह लोकांमध्ये, देवी देवतांमध्ये कोणीच असा व्यक्ती नाहीये की तो या 3 गुणांपासून मुक्त आहे. म्हणजे आपण सगळेजण आहोतच त्या 3 गुणांमध्ये मुक्त, म्हणजे त्याच्यामध्ये आहोतच, म्हणजे कुणीच मुक्त नाहीये त्याच्यापासून. तर ते कशा पद्धतीने आहेत ते उद्याच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. तर थँक्यू. हरे कृष्णा. आणि अजून एक सगळ्यांना विनंती होती, की आपला ह्याचा कार्यक्रम झाला मुक्ताई लॉन्चचा, तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी अटेंड केला असेल, ज्या आपल्या बारामतीतल्या आहेत लोकल. तर सगळ्यांना विनंती आहे की आता आपला शुक्रवारपासून दर गुरुवारी, म्हणजे ऍक्च्युली ह्यावेळेस आपण फक्त शुक्रवारी घेतलेला आहे, तर दर गुरुवारी आपण 4 प्रोग्राम, म्हणजे 4 सेशन आहेत आपले, त्याची शृंखला आपण घेऊन आलेलो आहोत. तर उद्याचा म्हणजे शुक्रवारचा आपला संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम असणार आहे, नातेसंबंध जोपासण्याची कला. तर आपल्याला खूप छान वक्त्या लाभलेल्या आहेत, पुण्यातल्या एकदम क्वालिफाईड आहेत, त्याचे मेसेज पण आपण फॉरवर्ड केलेले आहेत. तर सगळ्या मैत्रिणींना खूप खूप नम्र विनंती आहे की ज्या महिलांनी हा गीता कोर्स केलेला नाहीये किंवा जे कुठल्याही प्रोग्रामला, म्हणजे विशेष असं आपल्या प्रोग्रामला ते अटेंड केलेला नाहीये त्यांनी, तर त्यांना ह्या नवीन महिलांना आपल्या ह्या कार्यक्रमासाठी प्रेरित करावं, जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा, ही खूप खूप नम्र विनंती सगळ्यांना. थँक्यू. हरे कृष्णा. थांबूया मग आपण आता, झालेला आहे. उद्या पण सगळ्या जणी नक्की हरे जॉईन करा. हरी बोल. होस्ट आहात.